स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा आज सुप्रीम कोर्टात फैसला होतोय। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झडपी नगरपंचायतीमधील सुप्रीम कोर्ट एससी आरक्षणाची माहिती कोर्टाने मागवलेली आहे। निवडणूक आयोगाने ही आरक्षण मर्यादा ओलांडल्याची कबुली दिली आहे। नगरपरिषद 40 आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। त्यामुळे अतिरिक्त आरक्षणामुळे निवडणुका लांबणार का? कोर्ट आज नेमकं काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलंय। या 57 ठिकाणी कोणत्या कारणामुळे 50%ची मर्यादा ओलांडली गेली असं मागच्या वेळेस कोर्टाने विचारलं होतं। त्यावेळेस इलेक्शन कमिशन राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं की ट्रायबल एरियामध्ये असं झालंय। आमची ओबीसीची बाजू मांडताना आम्ही पण सांगितलं की हे फक्त ट्रायबल एरियामध्ये जिथं एससी एसटीचं पॉप्युलेशन बाकीच्या ठिकाणापेक्षा जास्त असतं आणि मग तिथं 27% ओबीसी आरक्षण अबाधित केल्यामुळे असं होतं, तर ते एक्सेप्शन म्हणून समजण्यात यावं। तर या संदर्भामध्ये कोर्टानं सूक्ष्म अहवाल मागितला होता की नक्की पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन काय आहे याची आम्हाला माहिती द्या, कशामुळं ही मर्यादा क्रॉस झाली। तर आज या संदर्भामध्ये सुनावणी होईल। बघा, 50% आरक्षण मर्यादा कुठे उल्लंघन झालेलं आहे। जिल्हा परिषद आहेत जिल्ह्यात अमरावती, यवतमाळ, नांदेड, अमरावतीतल्या धारणी एकूण 17 जागात आरक्षण 11 आणि टक्केवारी 65%। वाशिममध्ये वाशिम नगरपंचायत 17 जागा 9 ठिकाणी आरक्षण आणि 53 टक्केवारी आहे। यवतमाळमध्ये ढाणकीत 17 जागा आहेत 9 आरक्षण आणि 53 टक्केवारी आहे। चंद्रपूरमधल्या भिशी नगरपंचायतीमध्ये 17 जागा आहेत 10 आरक्षण आणि 59% आरक्षण मर्यादा तिथे गेली आहे। गोंदियामध्ये गोरेगाव नगरपंचायतीमध्ये 17 जागांपैकी 9 आरक्षण आणि 53% टक्केवारी गेली आहे। गोंदियातल्या सालेकसामध्ये 12 आरक्षणाच्या जागा आहेत आणि 71% टक्केवारी गेली आहे। तर नागपूरमध्ये बेसा पिंपळा इथे सुद्धा 9 ठिकाणी आरक्षण आहे 53 टक्केवारी आहे। नागपूरमधल्या भिवापूरमध्ये 12 ठिकाणी आरक्षण 71 टक्केवारी गेली आहे। तर नागपुरातल्या बिडगाव तरोडे पोंभुर्णा या ठिकाणी सुद्धा असंच काहीसं झालंय। नागपुरातल्याच नगरपंचायती महादुला, मौदा पंचायत, निलडोह, येरखेडा या ठिकाणी सुद्धा 71, 53 आणि 59 टक्केवारी गेली आहे। या संदर्भात याचिकाकर्ते राहुल वाघ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे। आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तारीख पे तारीख सुरू आहे। या संदर्भात नेमकी आज काय सुनावणी पार पडणार, मुख्य याचिकाकर्ते राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। आज सुप्रीम कोर्टामध्ये 12 नंबरला हे प्रकरण आहे। तर मला असं वाटतं की आज कोंडी फुटण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मुख्यतः बाब ही आहे की आता एक बाजू ही देखील समोर आलेली आहे की 50%चं जर एससी एसटीचं आरक्षण संख्येच्या अनुपातामध्ये जर होत असेल तर त्याच्या पुढे जाऊन काय असलं पाहिजे या संदर्भामध्ये मागच्या तारखेला इंदिरा जयसिंग यांनी एक मोठी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती। तर आता घटनापीठाकडे हा विषय जाण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते। किंवा दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की निवडणूक आयोगाने स्पष्टपणे 50%च्या पुढे आरक्षण दिल्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारने ही जे काही डेटा देतानाची प्रक्रिया राबवलेली आहे ती देखील किती चुकीच्या पद्धतीने पुढे सरकलेली आहे ही बाब आज प्रथमदर्शनी कोर्टासमोर निश्चितच आलेली आहे आणि त्या बाबतीत आज मेहरबान कोर्ट कोंडी निश्चित पुढे। जुळावून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।